नाशिकमध्ये संविधान सन्मानासाठी जनआक्रोश महामोर्चा. भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी नागरिकांचा रस्त्यावर उतरून यलकार. भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या तसेच संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळणाऱ्या मनुवादी विचारसरणीविरोधात नाशिकमध्ये भव्य जनआक्रोश विशाल महामोर्चा काढण्यात आला. हा महामोर्चा बुधवारी दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता नाशिक रोड रेल्वे स्थानक येथून हजारो नागरिकांच्या उपस्थितीत निघाला. प्रजासत्ताक दिनी भारतीय संविधानाचा अवमान केल्याचा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा आरोप करत या महामोर्चाद्वारे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विचारसरणीविरोधातही यावेळी आंदोलकांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महामोर्चाची सुरुवात नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर सर्वधर्मीय समाज बांधवांच्या सहभागाने पायदळ मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शालिमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन शांततेत समाप्त झाला. शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित भारतीय संविधानाचे रक्षण व सन्मान करण्यासाठीच हा लढा उभारण्यात आला असल्याचं आयोजकांनी सांगितलं. हा लढा संविधानासाठी, स्वाभिमानासाठी आणि भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी आहे, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. या महामोर्चात संविधानप्रेमी नागरिक, आंबेडकरी अनुयायी तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी प्रतिनिधी भैयासाहेब कटारे, नाशिक रोड.